2 दिवस झाले सगळीकडे रील्स फिरतायत, व्हिडिओज फिरतायत दादांच्या अपघाती निधनाबाबतीत. अयादी ज्योतिष वास्तू संस्थेतर्फेही अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्या इन्सिडन्स नंतर सगळीकडे एवढे रील्स व्हायरल झालेत की तुम्ही इकडे ट्रॅव्हल करू नका, 1 महिना तिकडे जाऊ नका, 2 महिना त्या दिशेला जाऊ नका, असं ट्रॅव्हल करू नका, तुम्ही ऑलरेडी प्लॅन केला असेल तर कॅन्सल करा. पण मला सांगा, हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? जे लोक फिरतीचे जॉबवर आहेत त्यांना जॉब टिकवण्यासाठी जावंच लागणार आहे, त्यांना ट्रॅव्हल करावंच लागणार आहे, नाही तर जॉब सोडतील का? जे लोक बिझनेसेस करतायत त्यांचे 3-3, 4-4 महिने आधी अपॉइंटमेंट्स ठरलेल्या असतात, त्यांना जावंच लागणार आहे, ट्रॅव्हल करावंच लागणार आहे. मग ते आता हे सगळं कॅन्सल करून घरात बसतील का? तर ऑफकोर्स नाही. पण मग तुम्ही काय करू शकता? सगळ्यात पहिली गोष्ट तर मी सांगते की अशा इन्सिडन्स नंतर ऑफकोर्स ही सगळ्यांच्या हृदयाला हलवून देणारी घटना आहे, परंतु घाबरून जाऊ नका. प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती, मार्केश बातकेशचे ग्रह, त्यावेळेस मार्केश बातकेश ग्रहांची स्थिती, या सगळ्या परिस्थितीनुसार आणि मेदनीय भविष्यानुसार ह्या घटना घडतात. मग आपण काय करू शकतो? तर ऑफकोर्स ह्या घटनांपासून वाचण्यासाठी आपण स्वतःच संरक्षण करण्यासाठी, प्रोटेक्शनसाठी काही प्रिकॉशन्स घेऊ शकतो. मग मी आज तुम्हाला अशा 2-3 रेमेडीज देणार आहेत की तुम्ही ट्रॅव्हल करताना कुठे बाहेर पडत असाल किंवा तुम्हाला जावं लागतंय, लॉंग जर्नी आहे, तर तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. सो हा रील सेव्ह करून घ्या आणि जे ट्रॅव्हल करतायत त्यांना तर नक्की पाठवा, कारण थांबू शकत नाहीये, असं लाईफ थांबून जाईल. आपण 2-2 महिने घरात बसून राहू शकत नाहीये, करेक्ट? सो सगळ्यात पहिले म्हणजे हनुमान चालीसा. हनुमान चालीसा हे सगळ्यांना प्रोटेक्शनसाठी खूप उत्तम मंत्र आहे, त्यामुळे हनुमान चालीसा पाठ करावाच, सगळ्यांनीच करावा, इन जनरल करावा. प्रॉब्लेम्स किंवा त्रास जाण्यासाठी हनुमान चालीसाचा आपण पाठ करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला ट्रॅव्हल करायचा आहे, ज्या दिवशी घराच्या बाहेर पडायचा आहे, त्यावेळेस हा मंत्र लिहून घ्या. ओम नमो भगवते हनुमते नमः. हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर उजवा पाय घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि तुमच्या जर्नीला तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे. ह्याच बरोबर मी अजून एक मंत्र देते जो 11 वेळा म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय सर्व विघ्न विनाशाय मम यात्रा शुभम भवतु. हा मंत्र तुम्ही बसल्यानंतर म्हणजे यात्रा सुरू करायच्या आधी 11 वेळा म्हणायचा आहे आणि मग यात्रेला सुरुवात करायची. त्याचप्रमाणे श्रीयंत्र मिळतं, जे गाडीत लावायचंय. कोणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा, त्याचे अनुभवही मी टाकलेले आहेत. गाडीमध्ये तुम्ही श्रीयंत्र लावू शकता. सो ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकताय, घाबरून जाऊ नका. ओके. धन्यवाद. डॉक्टर श्यामल, अयादी अस्ट्रोवास्तू. ओम साईराम.